अगं बाई, किती वेळ तो एक फॉर्म भरायला? हो का आजी, खूप काळजीपूर्वक भरावा लागतो. तू मध्ये मध्ये नको ना बोलू, काही चुकलं तर. बर बर, पण मधनं मधनं चहा पण पी. हा. Manasi? What a surprise. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग मानसी. काय आज सकाळीच माझी आठवण काढलीस? हॉस्पिटलला न येण्याचा निर्णय बदललास का? नाही नाही आत्या, ऍक्च्युली जरा वेगळं काम होतं माझं. बोलू ना? हो येस येस, बोल ना. आत्या, ऍक्च्युली मला माझा लास्ट मंथचा चेक नाही मिळालाय, म्हणजे मीच तो घ्यायला विसरून गेलीये. ओ ओ ओ ओ ओके 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 ओके. ठीक आहे, मी एक काम करते, मी अकाउंट्स डिपार्टमेंटला विचारते. पण काही अर्जंट आहे? नाही नाही, ते ऍडमिशनची फी भरायची होती ना, सो त्यामुळे. हो येस येस. नाही नाही, मग एक काम कर, तू आज हॉस्पिटलला ये आणि चेक घेऊन जा. आत्या सॉरी, पण एक रिक्वेस्ट आहे. काय? तुम्ही प्लीज तो चेक कुरिअर करू शकता किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन? करू शकेन, पण रिक्वेस्ट रिजेक्टेड. अगं तू खरंच ये हॉस्पिटलला. अगं त्यानिमित्ताने एक भेट तरी होईल ना. नाही नाही आत्या, हॉस्पिटल नको प्लीज. नाही, मला भेटायचंय तुला मानसी. प्लीज ये आत्या. प्लीज माझी रिक्वेस्ट समज. मी जशी रिक्वेस्ट रिजेक्ट केली ना, तशी रिजेक्ट करू नको. फक्त एकदाच ये आणि भेटून जा. ओके बाय. बर, वाट बघते. मनू, उपमा आणून देऊ का ग बाहेर तुला? ते अलका, इकडे ना. काय? माझी आमरसाची वाटी राहिली आतमध्ये. तुम्ही आमरसाचं नाव सुद्धा काढू नका. हो का? सटमा. अरे काय रे, लक्ष कुठे तुझं? खा ना पटापट. तुझ्या बाबांनी बघ कशा पटापट 4-5 इडल्या संपवल्या. तू त्याला काय खायचं ते सांगा. माझ्या इडल्या काढू नको 4 खाल्ल्या वगैरे लगेच. अहो म्हणजे मला म्हणायचं होतं की त्याचं खाण्याकडे लक्ष नाहीये ना, म्हणून म्हणतेय. अरे 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 अरे, इडली आमरसात काय बुडवतोयस? चटणी इकडे कडेला आहे ना. काय झालं? नाही, कदाचित आमरस आणि सांबार त्याला एकच वाटलं असेल. अहो थट्टापुरी आहे तुमची. त्याचं एकतर लक्ष नाहीये खाण्याकडे, त्याला समजवा ना जरा. हो, खा रे खा. विक्रांत. आई आई मला भूक नाहीये, नकोय मला. अरे अरे, तुला आवडतंय? अहो बघा ना. त्याच्याच काउन्सिलिंगचं 3रं सेशन आहे ना वकिलाकडे. नसेल त्याचं लक्ष लागत. नको त्याला आदर करू. जाऊ दे. मोना, आधी बस जरा. आजोबा, मला निघायला उशीर होतोय, प्लीज आता नको. मला माहित आहे, पण बस जरा, मला बोलायचंय. ओके फाईन, तुम्हाला जे काय बोलायचंय ते बोला इकडेच. आता तुझी कोर्टाची तारीख कधी आहे? तुझं पुढचं सगळं काय आहे? तू आम्हाला आधी काही सांगणार आहेस की नाही?
आजोबा मी तुम्हाला आता काहीच सांगू शकणार नाहीये. रादर मी कोणालाच आत्ता काही सांगू शकणार नाही. याला काय अर्थ आहे? आम्ही तुझ्या घरची माणसं आहोत, आम्हाला कळायला नको? हे बरं आहे ना तुमचं. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची, तुम्हाला विश्वासात घ्यायचं. आणि मनूचं काय? मनूने आज दिल्लीचा एवढा मोठा बॉम्ब फोडला, तिला काहीच बोलला नाहीत ना तुम्ही? हे बघ, तिचं काय ते मी तिला विचारीन. तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आजोबा पुन्हा एकदा सांगते, मी आता तुम्हाला काहीही सांगू शकणार नाहीये. तसंही मानसीने जो बॉम्ब फेकलाय त्याच्यामुळे मला आता विचार करावा लागणारच आहे. मला आता काही विचारू नका तुम्ही प्लीज. बघितलं, तुमच्याशी बोलण्याच्या नादात चार्जर विसरलीये मी. उशीर होतोय ना आजोबा मला. बोल आत्या. हॅलो विक्रांत, निघालायस का? हो का, काही अर्जंट आहे का? हो, खूप अर्जंट आहे. तू आत्ताच्या आत्ता इथे ये. का, काय झालं? तू निघ आधी, मानसी येते इथे. हो ओके. ओ हाय मानसी. हॅलो. बऱ्याच दिवसात तू इथली कॉफी घेतलेली नाहीयेस. काय सांगू? सांगू ना कॉफी? नाही आत्या नको, कॉफी नको. मी कॉफी बंद केली आहे. आणि ही साडी ही आता लग्नच होणार नाहीये तर साडी कधी नेसणार? म्हणजे दिल्लीचं नक्की केलंस तर? हो आत्या. अजूनही विचार कर. तिकडे एकटीने मॅनेज करण्यापेक्षा इथेच केलं असतं. आणि कोर्स तसा कठीण आहे, कष्टाचा आहे. हो आत्या, पण तूच सांगितला दिल्लीला जायचं फायनल केलंय हिने. मी म्हटलं तिला की इथे केलंस तर तुलाही सोपं पडेल. आणि कसं एंट्रन्सला तुला मार्क्सही चांगले पडलेले आहेत, त्यामुळे तुझ्या मेरिटवर तुला इथे ऍडमिशन मिळू शकेल. वाटल्यास आपणही थोडासा प्रयत्न करू. नाही आत्या, आता ठरलंय माझं. मला नाही राहायचं इथे. मुंबईत राहून शिकायची माझी इच्छा नाही. बघ रे विक्रांत, तूच सांगत हिला काहीतरी. इथे राहून शिकण्याचे खूप फायदे आहेत मानसी. आत्या मला निघायला हवं. आत्या आज काउन्सिलिंगचं 3rd सेशन आहे माझं, मला निघायला हवं. बघ, आणि हा तुमचा जो विषय चालला होता त्याबद्दल मला एकच सांगायचं, मानसीने कुठेही जायचं नाही. तिने इथेच राहायचं. येतो. आजी. काय ग, अशीच निघालीस? अशीच म्हणजे अजून काय घ्यायचं राहिलंय? अगं म्हणजे देवाच्या पाया पड. आजी काय आहे हे? किती तो देवभोळेपणा. देवाच्या पाया पडलीस तर काही बिघडणार नाही. झालं तर चांगलंच होईल. आम्ही परीक्षेला जायचो तरी पोटात गोळा यायचा.
तू तर कोर्टात निघालीस. कसं आहे ना आजी, मनात हिंमत गोळा केली ना की मग युद्धावर जरी जायचं झालं तरी पोटात गोळा येत नाही. आणि मी तर काय कोर्टात चालले. आणि तसंही देवाचा आशीर्वाद आहे की माझ्याकडे. ईशा, एनिवे तू डब्बा देणार आहेस का मला? लवकर दे, मला लगेच निघायचंय. ओ ग बाळा. तिसरं स्टेशन आहे म्हणून तुम्हाला जरा जास्त टेन्शन आलंय का? नाही, असं काही नाहीये. नाही, टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. काय ना, आम्ही आशिलाचा चेहरा वाचू शकतो. आज मी जरा थकलोय म्हणून, बाकी काही नाही. ठीक आहे, तुम्ही चहा घ्या म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. हां, एक मिनिट. 2 चहा पाठव. हां, ओके. आजचं सेशन शेवटचं असू शकतं, त्यामुळे आज ॲग्रेशन महत्वाचं. आपण अटॅकिंग मोडवर राहूया आणि मुलीचा मुद्दा उचलून धरूया. हां. आणि हो, एक महत्वाची गोष्ट विचारायची तुम्हाला. हां, बोला ना. आपण मुलीच्या मुद्द्यावर स्ट्रेस करणार आहोत, पण त्याआधी मला सांगा की तुम्ही मुलीचा सांभाळ नीट करू शकणार आहात का? का असं का विचारताय तुम्ही? नाही, तुमची आत्ताची मानसिक अवस्था तशी पूरक वाटत नाहीये मला, म्हणून विचार. आणि कसं आहे ना की सगळ्यात महत्वाची आणि ऑब्वियस गोष्ट आहे की तुम्ही मुलीची आई नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे की कायदा तर आईच्या बाजूने असतो, त्यामुळे आपल्याला खूप खूप प्रयत्न करावे लागतात की ईशाला सांभाळायला तुम्ही मानसिकरित्या खरंच तयार आहात का? मॅडम, मानसी ताई. अरे रघु, कसा आहेस? मी ठीक आहे. तुम्ही परत येत आहे ताई? नाही, मी आता मुंबईतच नसणार आहे. मला वाटलं तुम्ही आज आलात तर बरे येतात नाही. मानसी, हा तुझ्या पगाराचा आणि हा दुसरा तुला माझ्याकडून भेट. कारण बऱ्याच खर्चांना तोंड द्यायचंय तुला आता. नवीन पुस्तकं, इतर सगळं सामान वगैरे. त्यासाठी माझ्याकडून केलेली छोटीशी मदत, प्रेमाने केलेली. आत्या नको प्लीज, मी फक्त माझा पगार घेईन. माझी इच्छा म्हणून तरी घे ना. आत्या हो, मला तुमच्यामुळे एक नवी दृष्टी मिळाली या प्रोफेशन बद्दल. खूप शिकायला मिळालं इथे. अजून काय हवं? खूप मोलाचा अनुभव घेऊन जाणार आहे मी. त्याचं मोल पैशात नाही होऊ शकणार. मला आणखी काही नको. तुझ्या भावनांचा मी आदर करते. आता विक्रांत तुला जे सांगून गेलंय तरीही तू. त्याने म्हटलंय म्हणूनच मी थांबणार नाहीये. येते आत्या. थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आज आपली तिसरी मीटिंग आहे. मला वाटतं आज डॉक्टर विक्रांतना आधी बोलू द्यावं. बरं. थँक्यू मॅम. मी डिवोर्ससाठी अर्ज दिला होता, म्हणजे आम्ही दोघांनी म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्ससाठी अप्लाय केलं होतं. सो माझं इतकंच म्हणणं आहे की मला डिवोर्स तर हवाच आहे, पण त्याचबरोबर मला ईशाचा म्हणजे बाळाचा ताबाही हवा आहे. आणि मी बाळाला सांभाळण्यासाठी पूर्णपणे समर्थ सुद्धा आहे. सो मी कोर्टाला रिक्वेस्ट करतो की ईशाचा ताबा माझ्याकडे द्यावा.
आज 3रं काउन्सिलिंग सेशन आहे आपलं. पण तरी यांना हे माहिती नाहीये की डिवोर्स झाल्यानंतर मुलाची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीची कस्टडी ही आईलाच मिळते. सो मग ही रिक्वेस्ट कशाला? मोनिका मॅडम, आपण त्यांच्याशी बोलूया. हा, तुम्ही जरा शांतच राहा. डॉक्टर विक्रांत, पैशाने तुम्ही समर्थ असाल मुलीला सांभाळण्याकरता, पण मुलीची कस्टडी आईलाच मिळते नाही म्हणजे तसा कायदाच आहे आपला. तरीही तुमचा हा आग्रह का? हो, मला माहिती आहे असा कायदा आहे, पण ही मागणी करण्याचं कारण मोनिका ईशाला व्यवस्थित सांभाळू शकत नाही याची मला खात्री आहे. म्हणजे नात्याने जरी ती तिची आई असली तरी सुद्धा आईकडे असणारी माया, ओढ हे तिच्यामध्ये अजिबातच नाही. आणि हे तिचे आजी आजोबा सुद्धा मान्य करतील. कारण आता ते दोघे आणि हिची बहीण असं 3 जण मिळून ईशाला सांभाळतायत, ही नाही. त्याच्यासाठी कारण आहे मॅम. मी कामासाठी घराच्या बाहेर असते. अख्ख्या घराची जबाबदारी फक्त माझ्यावर आहे. त्याच्यामुळे माझी इच्छा असली तरी मी ईशाला वेळ नाही देऊ शकत आहे, मान्य आहे मला. पण घरी आल्यानंतर मी तिला वेळ देतेच ना. खोटं बोलू नकोस मोनिका. मॅम, ही ईशाला अनाथाश्रमात दाखल करायला घेऊन गेली होती. तिथे ऐन वेळेला मी पोहोचलो आणि ते थांबवलं. याची साक्ष अनाथाश्रमातल्या बाईही देऊ शकतील. आणि जी आई बाप जिवंत असताना सुद्धा आपल्या मुलीला अनाथाश्रमात टाकू शकते, ती काय तिचा प्रेमाने सांभाळ करणार आहे तुम्हीच सांगा. हो, ईशाचा जन्म झाला तेव्हापासून हिने ईशाला हातही लावलेला मला आठवत नाही. उलट ईशाला जेव्हा हिच्या शेजारी ठेवलं तेव्हा तिच्या रडण्यानं मला त्रास होतोय, तिचा आवाजाचा मला त्रास होतोय असं म्हणून तिला बाहेर काढ असं सांगितलं तिला. आणि अशा हजारो गोष्टी आहेत ज्यावरनं हे कळतं की हिचं ईशावर प्रेम नाहीये. सो ही तिला नाही सांभाळू शकत. हो, ईशाचा जन्म झाला तेव्हापासून हिने ईशाला हातही लावलेला मला आठवत नाही. आणि अशा हजारो गोष्टी आहेत ज्यावरनं हे कळतं की हिचं ईशावर प्रेम नाहीये. सो ही तिला नाही सांभाळू शकत. मोनिका मॅडम, यावर तुमचं काय म्हणणं आहे? मला डिवोर्स नकोय. अहो, पण ही तुमचीच कन्सेंट होती. हो, होती ना कन्सेंट. यांच्या मनासारखं व्हावं, यांना बरं वाटावं म्हणून मी कन्सेंट दिला होता. मॅम, मला सांगा, नातं काय असतं? 2 माणसांना बांधून ठेवतो नातं. लग्न हे 2 व्यक्तींमध्ये होतं आणि लग्न झाल्यानंतर ती 2 व्यक्ती एक घर उभं करतात मिळून. 2 व्यक्ती एकत्र आल्यावर भांडणं, मतभेद हे होणारच ना. आणि गैरसमज सुद्धा होणार. यात नवीन काहीच नाहीये. पण म्हणून एवढ्या टोकाचा निर्णय घ्यायचा? एक घर जे 2 व्यक्ती मिळून बांधतात ते घर मोडायचं? नाही मॅम, मला हे अजिबात पटत नाही. आय एम व्हेरी सॉरी. म्हणून मला डिवोर्स नको आहे. पण मला डिवोर्स हवा आहे. मॅम, म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सचा अर्ज मी मागे घेते, विथड्रॉ करते. तो मला डिवोर्स नको. मॅम, मला डिवोर्स हवाय आणि ही असं का वागते हे मला कळत नाहीये. मी तुम्हाला सांगते ना, अर्ज मागे घेण्यासाठी हा विरोध करतोय कारण ह्याचं म्हणणं आहे की ही मुलगी आमची नाहीच आहे. पण जर ही मुलगी आमची नाहीये तर मग ह्याला त्याची कस्टडी कशाला हवी? आय रिली डोंट नो. मला तेच कळत नाहीये विक्रांत. कारण ईशाची काळजी आहे मला. ही नाही तिला सांभाळू शकत. बाकी माझा दुसरा कुठलाही हेतू नाहीये मॅम. माझा आणि विक्रांतचा डिवोर्स होऊ नये म्हणून मी माझी आणि ईशाची DNA टेस्ट सुद्धा करायला तयार.